मंडळी, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी पोषण महानिमित्त उपस्थित आहोत आणि या पोषण महाच्या अनुषंगाने आमच्या गावातील अंगणवाडी सेविका सौ योगिताताई गोके यांनी या ठिकाणी पोषण मटका हा छानपणे सुंदर सजवला आहे। या मटक्याला आपण बघला मैहू पोषण मटका आणि या मटक्यावरती आपण बघू शकता या ठिकाणी सर्व प्रकारचे कडधान्य अगदी डिझाइन करून लावलेले आहेत। काही डाळींचा इथे वापर केला आहे आणि खाली सुंदर असं या ठिकाणी मटक्यावरती नाव लिहिलेलं आहे। मटका याचा अर्थ असं आपल्या शरीराशी केला आहे आणि जसं आपल्या शरीरात पोषणासाठी कोणते घटक आवश्यक आहे हे या ठिकाणी या मटक्यात दिसते। या ठिकाणी वरती पालेभाज्या ठेवल्या आहेत, कोबी आहे, त्यानंतर बीट आहे, शेपू आहे, मुळा आहे, पालक आहे। या प्रकारचे पालेभाज्या आपण आपल्या आहारात समावेश केला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ जे आहेत ते खाद्यपदार्थ आपण पाहू शकता। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीपासून तयार केलेले मूळ आलेले कडधान्य आहे, मटकी असेल, चवळी असेल, मूग असेल, हरभरा असेल। त्यानंतर या ठिकाणी विविध फळांच्या प्रतिकृती आहेत। काही त्या ठिकाणी समोर आपण फळे पाहू शकता। त्या ठिकाणी केळा आहे, सफरचंद आहे, सीताफळ आहे। म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे काही फळं मिळतात त्या फळांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। त्याचबरोबर आपण समोर जर बघितलं त्या ठिकाणी भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, बटाटे आहेत, वांगे आहेत, कोथिंबीर आहे, त्यानंतर पोथीचे पानं म्हणतो आपण ते पानं आहेत, कोबी आहे, मिरची आहे, गवारा शेंगा आहे, भेंडी आहे। म्हणजे आपल्या परिसरामध्ये जो काही भाजीपाला आपल्याला मिळतो तो भाजीपाला आपण खाल्ला पाहिजे, जेणेकरून आपण हे सर्व पदार्थ आपल्या आहारात जर समाविष्ट केले तर आपलं शरीर हे उत्तमरित्या पोषित होऊ शकते। कारण आपल्या देशामध्ये आपण बघतो की कुपोषणाची समस्या आहे, बरेचसे लहान मुलं कुपोषित आहेत। तर कुपोषित असण्याचं प्रमुख कारण जे आहे ते पोषण आहाराविषयीची आपली जी जाणीव आहे किंवा जी जागृती आहे ती चांगल्या प्रकारे झाल्यामुळे हा आपल्यावरती ओढवलेला प्रसंग असतो। आणि म्हणून हे होऊ नये यासाठी कुमारिका माता असतील, समजा कुमारिका असतील, लहान आमच्या शाळेचे विद्यार्थी असतील, गावातील महिला असतील, यांची जाणीव जागृती झाली पाहिजे। यासाठी हा या ठिकाणी एक आमचा प्रयत्न आहे अंगणवाडी ताईंचा। या ठिकाणी हरणखेडा 04, 05, 06 या तिन्ही अंगणवाड्यांच्या अंगणवाडी ताई आणि सेविका या ठिकाणी यांनी हा उपक्रम घडवून आणला। धन्यवाद।